आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता की आपण सुरुवातीला काय केलंय, इकडे या तुम्ही. प्रथम आपण काय केलंय, गाई गोठ्यातलं जे शेण आहे ते घेतलंय आणि त्याचं जीवाश्म तयार करायचं म्हणून आपण काय केलंय, त्याचा एक पाण्याच्या साह्याने आपण बघू शकता की इथं शेण टाकलेलं आहे. आता आपण काय करूया, शेणामध्ये ना एक नवीन प्रयोग करूया. त्यामध्ये हे जे निमाच खत आहे, निंबोळी खत म्हणतात त्याला, ते आपण काही प्रमाणामध्ये मिक्स करूया. त्याचा भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. हे मी त्याच्यामध्ये अंदाजे 3 मुठी घेतलेलं आहे. तर ते 3 मुठी घेतल्यानंतर आता 2 प्रकारची खतं भेटतात. एक पावडर खत भेटतं आणि एक दाणेदार खत भेटतं. तर दाणेदार खत आपण काय करतो, मिक्स करतो. याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने काय करूया, मिक्स करूया. आपण आता तिथं 6x10च्या अंतराने आपण पीक घेणार आहोत. ते तुम्ही बघू शकता. आता हे अशा पद्धतीने ओलं करून घ्यायचं पाण्यामध्ये. हे पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला. आपल्याला अर्ध्या टपमध्ये ह्या झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया, कोरडं शेण परत त्यामध्ये मिक्स करूया. याच टाकून द्यायचंय जेवढं आपल्याला लागेल तशा पद्धतीने. एवढं मिक्स केलेलं आहे. आता परत आपण 3 मुठी खत त्याच्यामध्ये आपण निंबोळीचं टाकूया. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढची प्रोसेस बघूया. धन्यवाद.